एवढे पोट्टे काऊन जमा झाले रे बा? तर काय म्हणता पोट्टे, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळी नाश्ता वगैरे केला तुमच्यावर? कारण आज बोर्डचा पेपर होता ना, मग चप्पल वगैरे घातली निघालो भाऊ मग पेपर द्यासाठी. आज फिजिक्सचा पेपर होता, टेन्शन मी बाहेर येत होतो. मग आलो सेंटरवर तर पोट्टे बी टेन्शन घेत होते. तेवढ्यातच मग थोडे आन्सर वगैरे पाहिलं. मग क्लासमध्ये आलो, पियुषाला विचारलं पेपर कसा गेला, तर पियुषाने पुरं फाडून टाकलं म्हणे पेपरनं. मग पेपर वगैरे घ्यायला निघालो घराकडे जायला. तेवढ्यातच आपल्या हातात एक कॉम्प्लेट थांबून दिलं. ते कॉम्प्लेट राहू द्या, पहिले पोरी पाहिले. मग पोरी वगैरे पाहून आज जायचं होतं आपल्याला बाहेर, तर ऊन बी बाहेर तपत होती. निघालो मग मम्मीसोबत. मम्मीला काहीतरी काम होतं मंदिरात, तो डॉक्टर येते ना, मग हे डॉक्टरबाजी थोडी औषध घेतली ना. डॉक्टर साहेब तर पक्के पैसे मोजत होते, नाही म्हणतो रे. मग औषध वगैरे घेतली. तेवढ्यातच मग डेअरीत आलो, थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं. घरी वगैरे आलो. मग तेवढ्यातच संध्याकाळी मंदिराकडे आलो तर पोट्टे कबड्डी गेलो होते. तुमच्या भावाचे चालू होते 12वीचे पेपर. आमच्या मूल्यातले पोट्टे पाहना. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? तर आज एक कबड्डी खेळता खेळता एका पोराची हड्डी सरकली. तर म्हटलं कायलेच खेळता बे, गांडीवर घ्याले म्हटलं. मग तेवढ्यातच संध्याकाळी मग पेपरची प्रिपरेशन करतो. तर भाऊ समजत तर काही नाही, फालतू सायन्स घेऊन घेतलं. मग आलो किराणा दुकानात, कारण पारसला किराणा घ्यायचं होतं. भेटू मग पोट्टे नेक्स्ट ब्लॉग मध्ये.